स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आपण आता प्रवेश करतो. चला तर आता आपण भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आहोत. तर कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तावरील जर वेळ पुढे पुढे जात असेल, पुढे असते, तर पश्चिमेकडील रेखावृत्तावरील ती वेळ मागे असते. मग जसं जसं दोन रेखावृत्तामधलं अंतर हे वाढत 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 जातं, तसा तसा त्यांच्या स्थानिक वेळामध्ये सुद्धा काही फरक पडतो, वाढत जातो. काय होत जातो? स्थानिक वेळामधला फरक हा वाढत वाढत जातो. आणि मग दोन ठिकाणाच्या या रेखावृत्तामधील अंशात्मक फरकास जर आपण 4 मिनिटांनी गुणलं तर त्या ठिकाणाच्या स्थानिक वेळेतील फरक किती मिनिटे आहे ते समजते. मग रेखावृत्तातील अंतर आणि नकाशा किंवा पृथ्वी गोल यांच्या सहाय्याने आपण ठरवू शकतो. मग पृष्ठ क्रमांक, तुमचं पुस्तक जर उघडे असेल पाठ्यपुस्तक, तर त्याच्यामध्ये 75 आणि 76 वरील कृती करून विविध ठिकाणाच्या वेळा समजून घ्यायच्या आहेत. तुम्हालाच घ्यायच्या आहेत अर्थात. आणि या खेळातून दोन विरुद्ध रेखावृत्तांवरील प्रमाण वेळा या ओळखता येतात का ते बघायचंय, ते पाहायचंय आपल्याला. बरोबर? मग पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरण अजून तर मुंबई आणि कोलकाता ही दोन्ही ठिकाणं भारतामध्येच आहेत, पण भिन्न भिन्न रेखावृत्तावर आहे. तर त्यांच्या स्थानिक वेळेत 1 तासाचा फरक आहे. किती तासाचा? 1 तासाचा. तर मग एखाद्या देशात जर रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळ विचारात आपण घेतली, तर देशभरातल्या आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुसंवाद हा राहणार नाही. काय राहणार नाही? सुसंवाद. मग देशाच्या प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये गैरसोय निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची ही स्थानिक वेळ ही प्रमाणभूत अशी मानण्यात येते. काय मानण्यात येते? प्रमाणभूत. आणि मग ती त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते आणि मग देशातील सगळ्याच ठिकाणी ही प्रमाण वेळ वापरली जाते. आता छोटीशी फीत आहे, अर्थात ती तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा वाचू शकता. मी असंच तुम्हाला एक बघण्यासाठी म्हणून उपक्रमात ती घातलेली आहे. बघितलं? चला पुढे जाऊया. जागतिक व्यवहाराच्या दृष्टीने देखील निरनिराळ्या देशातील काही प्रमाण वेळेमध्ये सुसंगती असणं हे आवश्यक असतं. आणि मग यासाठी जगाचे 24 काल विभाग करण्यात आलेले आहेत. आणि या काल विभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजेच क्षुण्य रेखावृत्ता संदर्भानं केलेली आहे. मग सर्वसाधारणपणे आपण तास किंवा 2 तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय अशा विस्तार असलेल्या देशासाठी एकच प्रमाण वेळ ही मानली जाते. परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय म्हणजेच पूर्व आणि पश्चिम हा विस्तार असला तर तिथं ही एकच प्रमाण वेळ असणं हे सोयीचं नसतं. म्हणूनच मग काय होतं, अशा प्रदेशामध्ये एकापेक्षा अधिक प्रमाण वेळा मांडल्या जातात. काय होतात? अधिक मांडल्या जातात. 2 छोट्याशा फिती आहेत अर्थात, तर तुम्ही वाचा. पुढे जाऊया. चला आपण काय शिकलो? रेखावृत्तावरील वेळ कशी असते. 2 रेखावृत्तातील अंतर हे वाढत जातं, तसे काय होते? दैनंदिन व्यवहारात गैरसोय कशी होईल? जगाचे कालविभाग किती आहेत? चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.